त्याचे तू झाली तरी काय म्हणता? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। अन्याय पर यह वार है, बच्चू कडू का एल्गार है, राहे भले मुश्किल सही, अब ना रुकेंगे जरा, कहा था कोरा कोरा, ले लिया वोट मेरा, कर दो पूरे वादे जो तुमने किए, किसान को और क्या चाहिए, कोरा कोरा कोरा, मेरा मेरा मेरा। या हिंदी चित्रपटातल्या तोफा तोफा या गाण्याची आठवण करून देत बच्चू कडूंनी आपल्या 7-12 कोरा या पदयात्रेला सुरुवात केली खरी, पण आता सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तोफा देणार का? आणि याच संदर्भात बच्चू कडूंनी जो एल्गार केलाय तो आता यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर सरकार काय करणार याचंच उत्तर आपण थेट बच्चू कडू यांच्याकडूनच त्यांच्याच पदयात्रेतून घेणार आहोत। त्यामुळे आता माझे राज्यमंत्री, माझे आमदार बच्चू कडू आता आपल्या सोबत आहेत आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कडू साहेब, आपलं या टॉप न्यूज मराठीच्या लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत। धन्यवाद धन्यवाद। आता तुम्ही दारव्हातल्या वळसा या ठिकाणी मुक्काम केलाय खरा, पण 56 किलोमीटरचा पायी प्रवास करून त्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात। आत्ताच मी तुमच्या तोंडातून एक वाक्य ऐकलं, अरे माझे पाय खूप दुखतायत रे, जरा त्या ठिकाणी आंबे हळद लावतोस का? आणि आम्ही स्क्रीनवर पण तुम्ही प्रत्यक्ष चालताना तुमच्या पायात रक्त येतंय तरी देखील तुम्ही चालताय हे स्पष्ट दिसतंय। पण तुम्ही म्हणाला होतात काय, तर पावलांचा वेग मात्र थांबलेला नाही, भले पायातून रक्त येतंय, कारण हे शेतकऱ्यांच्या वेदनांचं आणि कर्जबाजारीपणाच्या जखमेचं प्रतीक आहे। बच्चू भाऊ, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय, सांगा, पावलं जड झाली असली तरी पावलांचा अभिमान आणि स्वाभिमान शेतकऱ्यांचा घेऊन तुम्ही लढताय, काय प्रतिक्रिया आहे? काय झालं चव्हाण साहेब का, त्या आमचं पायाचं दुखणं फार मोठं नाहीये, ते लगेच बरं होणार आहे। पण सरकारच्या धोरणामुळं रोज येणारं शेतकऱ्याचं मरण कितीतरी अधिक वेदना देणार आहे। आज मी बोलता बोलता बातमी आहे का यवतमाळच्या 3 आत्महत्या झाल्या जिल्ह्यामध्ये। आम्ही पायी चालत आहोत, पण रोज शेतकरी फासा घेऊन मरतोय आहे। या वेदनेपुढे आमच्या वेदना काहीच नाही। ते पाय तुटल्यावर आम्ही चलावं, जसं बाजीचे 2 हात गेल्यावर लढत होते बाजी, आम्ही या शेतकरी लढावं, हे आम्ही खरं तर आम्हाला त्या पद्धतीनं विचारानं आम्ही जाणारे लोक आहोत। परंतु सरकार नावाची गोष्ट आहे का नाही मला समजत नाही। चव्हाणजी 5-7 म्हणजे 7-5 ला 7व्या एप्रिल महिन्यातल्या 7 तारखेला मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली। रायगडाला आम्ही उपोषण केलं होतं 3 दिवसाचं, आणि बैठक घेतल्यानंतर त्यांनी यातले 8 निर्णय तर पैसेच लागत नाही, दिव्यांगाचे आहे, त्याला पैसे लागत नाही, परिपत्रक करावं लागतं। मुख्यमंत्र्यांच्या इतिवृत्तामध्ये असं आहे का याचा तातडीनं शासन निर्णय काढा, मोकळं करा। 4 निर्णयामध्ये पैसे लागतं, ते कॅबिनेट मध्ये आणा असं म्हणून म्हटलं, ना कॅबिनेट मध्ये आलं ना परिपत्रक निघालं। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत प्रशासन ठेवतं का नाही ठेवत हा प्रश्न आहे। बावनकुळे साहेबांना मिटिंग घेतली, मिटिंग चांगली झाली, कांद्याच्या बाबतीत असू दे, मेंढपाळांच्या बाबतीत, मच्छीमारांच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामं एमआरजीएस मध्ये व्हावं, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना द्यावा। आता बजेटमध्ये दिव्यांगासाठी 3,500 कोटी रुपये ठेवले, पण किती महिना वाढवून देणार आणि तुम्ही ते कधी सांगणार? उच्चस्तरीय समिती तुम्ही 15 दिवसात नेमणार होते, पण त्याचंही अजून सांगत आहे की आम्ही अधिवेशनात जाहीर करू। समिती जाहीर केल्यानंतर तारीख कोणती आहे कर्जमाफीची ते सांगितली पाहिजे। आम्हाला काय याच्यात आनंद नाही आहो। सांगतो ना, तर आम्ही त्याला म्हणतोय 2च किलोमीटर सांग, कारण पाय थकलेलं असतं पूर्ण, असं लवकर जवळ आलं पाहिजे, थांबलो पाहिजे। अशा सगळ्या वेदना घेऊन आम्ही समोर जात आहोत आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत।
असा म्हणजे ही पायपीट आमची थांबणार नाही जेथपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही. नक्कीच. बच्चूभाऊ, तुम्ही खरं तर पापड ते चिल गव्हाण अशी ही पदयात्रा काढलेली आहे. अगदी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावातून तुम्ही निघालात आणि आता तुम्ही चिल गव्हाण या ठिकाणी जिथं पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती, अर्थात साहेबराव करपे, आणि आपण त्याला सहवेदना दिन म्हणून देखील त्या ठिकाणी आपण एक दिवस उपवास देखील पकडतो सगळे शेतकरी बांधव. खरं म्हणजे तुमचा हा जो प्रवास आहे 138 किलोमीटरचा, या प्रवासात आम्ही प्रत्येक गावांमध्ये आता जर तुम्ही जिथपर्यंत प्रवास केला ती गावं पाहिली तर प्रत्येक जाती धर्माचा, मग तिथे कुठली जात, धर्म, पात, पंथ काही आडवं येत नाहीये. सगळेजण तुम्हाला सामील होत आहेत आणि तुमच्या सोबत पदयात्रेला निघालेत. म्हणजे हा लढा फक्त शब्दांचा नाहीये, हा जातीपातीचा नाहीये, हा पावलांचा आहे, स्वाभिमानाचा आहे, हा बच्चू कडूंच्या एल्गाराचा आहे. काय सांगता येईल? या पायपिटीमध्ये सगळ्यात चांगला आनंद, एका बाजूला बीजेपीचा माणूस बसला तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी, काँग्रेस, उभाटा सगळे लोक बसले असतात आणि मोठ्या ताकदीनं असं म्हणतात शिव पार्टी नंतर आहे. असू दे, सगळे जरी नाही म्हणत असेल, पण काही पठ्ठे आम्हाला असे भेटले का पार्टी नंतर मला बाप शेतकरी आणि मी शेतकरी आहे, आणि त्याच्यानं पायामध्ये ताकद येतं, मनात एक नवीन बळ येतं. खर तर या आनंदातूनच ही पाऊल वाट आम्ही समोर जातो. आमचं पहिलं यश आहे हो. सगळ्या जाती पाती धर्मातले कार्यकर्ते एकत्रपणे येऊन ही लढाई लढण्यासाठी समर्थ होत आहे, हेच तर आम्हाला अपेक्षित आहे. कसं आहे, सरकार जागन तेव्हा जागन, पण शेतकरी जर जागा झाला आणि तो जर पावलं चालायला लागला तर सरकारला झुकल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. पहिले शेतकरी जागला पाहिजे हो. माझा शेतकरी जर जागून उभा राहिला, जात पात धर्म पंथ थोडस सोडून जर तो उभा राहिला तर बच्चूकोची गरज नाही त्याला, तो तेवढा सक्षम आहे आणि हे सगळं करून घेणार तो. नक्कीच. बच्चू भाऊ, खरं म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये 7 जून ते 14 जून आणि या महिन्यामध्ये 7 जुलै ते 14 जुलै, आता 7 आणि 14 हे 2 आकडे काय योगायोगानं तुमच्या आंदोलनात आलेत कुणास ठाऊक. पण मागच्या वेळी 7 ला सुरू केलं आंदोलन, रक्ताची उलटी झाली, 4 किलो वजन घटलं, तरी देखील तुम्ही सलाईन लावली नाही. तुम्ही म्हणाला होतात आधी कर्जमाफी मग औषधोपचार. याच दरम्यान स्थगित झालं आंदोलन, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात आंदोलन मागं घेतलं नाही, पुढे करायचंय म्हणून थांबलेलो आहोत. आणि आता देखील त्याच तारखा आहेत आणि तुम्ही 14 तारखेपर्यंत ही पदयात्रा काढलेली आहे. मागच्या वेळी तुम्ही एक सांगितलं होतं, जर 2 ऑक्टोबरला आम्हाला जर गरज पडली, जर कर्जमाफीची समिती नेमून सुद्धा जर झाली नाही तर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू. त्यावेळी मी एक लाईव्ह केलं होतं आणि मी म्हटलं होतं बच्चू भाऊ, जरांगे सुद्धा फसले आणि आता तुम्ही सुद्धा. तर मला हाच प्रश्न करायचा आहे, जरांगे भाऊंसारखं बच्चू भाऊंचं होणार नाही ना? कसं आहे चव्हाण साहेब, आंदोलन म्हटलं म्हणजे त्याला एकच बाजू नसतं, लक्षात घ्या. शरद जोशीनं आंदोलन उभं केलं आणि त्याला 20 वर्षानंतर शेतकऱ्याला जाग आला आणि मग पाहिजे तसे कायदे करून घेतले. 13 महिने आंदोलन चाललं, पंजाबच्या शेतकऱ्यांना केलं आणि 3 कायदे आम्ही पाहतोय बाजूने हटले. त्याच ताकदीवर आम्ही आंदोलन करतो आहे. आंदोलन म्हणजे काय हो, सरकारच्या विरोधातच आहे हे बरोबर आहे, पण जे माणसं सुस्त झोपले आहे जाती धर्माच्या नावानं, पार्टीच्या नावानं, घराच्या बाहेर म्हणून शेतकरी म्हणून निघत नाही, तो आपला शेतकरी बाणाच विसरला आहे. त्या शेतकरी उभा जरी राहिला तरी आमचं आंदोलन यशस्वी आहे ना, लक्षात घ्या. त्याची बरोबर आहे, दुसरी बाजू अशी पण आहे. बरोबर आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, खरं म्हणजे बच्चू भाऊ, कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी, दुसरी गोष्ट दिव्यांग, विधवा महिलांसाठी त्यांना देखील पेन्शन मिळाली पाहिजे, त्यांना पगार 6 महिन्यांचा झालेला नाहीये. या सगळ्या माध्यमातून तुम्ही लढलात आणि मला आठवतंय गुरुकुंज मोझरी अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी तुम्ही आंदोलन केलं होतं. अख्ख्या महाराष्ट्रातनं तुम्हाला नेते भेटायला आले आणि त्यानंतर तुम्ही अगदी काही दिवस झाले की लगेच पुन्हा एल्गार सुरू केलात. ही ताकद तुमच्या मागे जी आहे ही प्रत्येक शेतकऱ्यानं उभी केलेली ताकद आहे. तुम्ही नेहमी म्हणता, मला माझी आई सांगायची की आपला लढा भगतसिंग सारखा लढला पाहिजे आणि तो लढा घेऊन तुम्ही आता लढताय. तुम्हाला कसं वाटतंय, कसं बळ मिळते आता या लढ्यामध्ये? अहो, आम्ही भाग्यवान आहे का आम्हाला फास्ट
आमच्या छातीवर गोळे मारणार व्यवस्था आज नाही आहे. ते आमचं भाग्य आहे, फक्त चलावंच लागतंय. आणि म्हणून तेवढे जर आम्हाला करता आलं नाही तर मग काय भगतसिंगचा फोटो काय देखावासाठी लावायचा का? ज्या संभाजी राजानं पाय तोडले, हात तोडले, जीभ काढली आणि डोळ्यात डोळे सुद्धा काढले, तरी संभाजीराजानं स्वराज्य सोडलं नाही, तसं आम्ही हे लढणं कसं सोडणार? यांच्यातून भेटलेली ऊर्जा आहे. भगतसिंग 105 होते, त्याच्यातलं थोडस काहीतरी एक अंश बनून पाहत आहोत. आम्ही तर भाग्य समजतोय का आम्ही शेतकऱ्यासाठी पायी चालतोय, आम्ही 7 दिवस उपोषणाला बसलो, हे आमचं सर भाग्य नाही हो. कोणाच्या नशिबी भाग्य येतं असं? आणि हे भाग्य घेऊनच आम्हाला जगाचं आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढाचं पण आहे. बच्चू भाऊ, दरवेळी गेली 20-25 वर्ष आम्ही तुम्हाला विधानसभेत पाहतोय. तुम्ही विधानसभेत असलात तरी देखील आवाज उठवत असता आणि शेतकऱ्यांसाठी लढत असता, दिव्यांग बांधवांसाठी लढत असता. यावेळी कोण म्हणतंय तुम्ही विधानसभेत नाहीये? तुम्ही तर रस्त्यावरच विधानसभा भरवलेली आहे. कारण की या ठिकाणी अख्खा सभागृह जसं त्या मंत्र्यांचं म्हणजे तुमचं एकेकाळी ऐकायचा, आता रस्त्यावर उभं राहून तुमचं ऐकतोय. त्यामुळे बच्चूभाऊ विधानसभेत नाहीयेत असं म्हणणाऱ्यांनी बच्चूभाऊ रस्त्यावरच विधानसभा कशी उभी केली हे दाखवून देताय. ही ताकद कुठून आली? काय तुम्ही लक्षात घ्या, आखरी विधानसभेतला जे काही सभागृह बनलं ते जनतेसाठीच बनलेलं आहे. आणि जरी सभागृहात आम्ही काही खेळीमुळे नाही जाऊ शकलो तरी लोकसभेमध्ये म्हणजे लोकांच्या या शेतातून पुन्हा विधानसभेत आवाज जावा आणि विधानसभेतला आवाज पुन्हा शेतकऱ्याच्या कानावर आला पाहिजे, या भावना जपून आहो आम्ही. कुठे नाही नसलं, तलवार नहीं तो क्या हो गई, क्या हो गया, हाथ से भी लड़ सकते हैं हम, नहीं चुन के आए तो क्या हो गया, बाहेर भी आकर लड़ सकते हम. या त्या भावना आमच्या डोक्यात आहे. तुम्ही लक्षात घ्या का बरेच वीर आपण जर पाहिले तर आपल्या या भारत माचे वीर बंदूक नसताना लढत होते, छातीवर गोळ्या खात होते. तुम्हाला माहित असेल मुंबईवर जेव्हा 26/11चा हल्ला झाला तेव्हा छातीवर गोळ्या झाडत झाडत बंदूक नसताना सुद्धा पकडलं आणि कसं आपलं पकडलं. म्हणजे ही हा विचार आहे ना, हा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आहे ना. म्हणून विधानसभा जर नसली तरी काय झालं, लोक आहे आमच्या सोबत, इतिहास आहे आमच्या समोर. तो इतिहास आम्ही विसरलेलो नाही आहे. या इतिहासातूनच नवीन क्रांती निर्माण करण्याची ताकद आम्हाला मिळतं आणि त्या बळातूनच आम्ही सांगतोय सरकारला 7-12 कोरा करावं लागेल आणि त्याच्यासोबत आमच्या 17 मागण्या पण. नक्कीच तुमचंच एक वाक्य आहे, जमिनी तोल डोळ्यात पाणी पण मनात आग आहे 7-12 कोरा करण्याची. 7-12 कोरा करा नाहीतर सरकारचे वाजवू बारा. खरं म्हणजे तुमचा एक एक पाऊल जे स्वाभिमानानं आता पडत पुढे चाललंय ते आता चिलगव्हाणपर्यंत जाणार आहे. एक एक माणूस तुमच्याशी जोडला जातोय, प्रत्येक जाती धर्मातला, कारण की शेतकरी आहे तो. तुम्ही मध्ये ट्विट केलं होतं, ते ट्विट अत्यंत महत्वाचं होतं. आषाढी एकादशी दिवशी ते ट्विट केलं होतं की यांना सुबुद्धी दे रे बाबा, सरकारला सुबुद्धी दे की कर्जमाफी करण्याची. कारण की विठ्ठलाच्या दारामध्ये जो शेतकरी असतो त्या शेतकऱ्याला जात पात धर्म नसतो, त्याच्या कपाळी फक्त शेतकरी लिहिलेलं असतं. आपण एक दुरुस्ती करतोय. आम्ही वसंतराव नाईकांच्या गावापर्यंत जात आहोत, त्यांच्या समाधी स्थळापर्यंत तिथं चिंतन मंथन करत आहोत. ते आमच्या शेतकऱ्याचा पण पांडुरंगच होते. वसंतराव नाईक म्हटलं म्हणजे रोजगार आम्ही त्याचे जनक आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचे मुख्यमंत्री काय म्हटले त्या पंढरपुराचे, ठीक आहे आमच्या शेतकऱ्याला बळ दे. हा कसं झालं माहितीये का तुम्हाला? आम्हाले आई पहिले देवाले ताट दाखवत जाय, देवाले उपार दाखवत जाय ना. तुम्हाला ताट म्हणते का काय माहिती? उपार दाखवायचं आणि असं पाणी फिरवायचं, देवाले अर्पण करायचं, पण खायचं आम्ही. असं अर्पण केलेलं आहे फडणवीस साहेबांनी. तुमचं असं अर्पण पोट भरत नाही हो देवेंद्रजी. बळ द्या असं म्हणून चालत नाही, धोरणं आखावं लागेल. सोन्याचे कौलं देऊन फायदा नाही, ते सोन्याचे दिलेले कौलं विकावं लागणार नाही असं धोरण आखावं लागेल. बजेटच्या तरतुदी महत्वाच्या ठरत नाही तर तुम्ही धोरणं किती महत्वाचे आमच्या मजूर शेतकऱ्यासाठी राबवता. अहो जे तुम्ही याला मागितलं नाही ते तुम्ही लाडकी बहीण दिलं, शक्तीपीठ मागितलं नाही ते तुम्ही दिलं,
मेट्रो दिली, मग शेतकरी मागून आणि तुम्ही बोलून सुद्धा देत नसाल तर तुमचं याच्या मागचं काय षडयंत्र आहे ते सांगितलं पाहिजे ना. नक्कीच. बच्चू भाऊ, अगदी शेवटचे 2-3 प्रश्न. खरं म्हणजे तुमच्या आंदोलनाची स्टाईल ना नेहमी हटके असते. पहिल्यांदाच तुम्ही मागच्या वेळी अन्न त्याग या नावाचं हत्यार उपसलत आणि सरकारला सळो की पळो करून सोडलं. पण मला एक किस्सा आठवते तुमच्या बाबतीतला. अर्थात तुम्ही 10वी पासून शालेय विद्यार्थी असतापासून तुम्ही आंदोलन केलं ती गोष्ट वेगळी. पण तुमचं एक आंदोलन होतं जे जमिनीत तुम्ही स्वतःला गाडून घेतलं होतं. तेव्हा दस्तूर खुद्द आरड पाटलांनी तुमची चौकशी केली होती आणि माहिती काढली होती, बाबा कोण आहे रे ज्यांनी त्यांची माहिती काढा की ज्यांनी स्वतःला जमिनीत पुरून घेतलंय. म्हणजे इथपर्यंत तुमचं ते आंदोलन गाजलं आणि मग नंतर तर काय मग अगदी शासकीय कार्यालयावर चढून असलेलं आंदोलन असो, दिल्लीला तुमचा निघालेला मोर्चा असो आणि आत्ता अलीकडे याच कर्जमाफीच्या पदयात्रेत एक आंदोलन झालं ते म्हणजे सुकळी गावात. त्या ठिकाणी शेतातच भाजपचे झेंडे पेरले. आता मला एक प्रश्न पडलाय की हे जे काही भाजपचे झेंडे पेरलेत उद्या ह्या भाजपचेच पीक येऊ नये म्हणजे झालं. नाही काय झालं, बंद झालं का? आवाज येतो का माझा? येतोय येतोय. मला एक मॅसेज आमचा नितीन देशमुख आहे, तर नितीन देशमुखची कविता तुम्हाला सांगतो. खूप चांगली कविता लिहिलेली आहे नितीन देशमुखांनी. कुठं गेली ते? माझ्या गावचं आहे. काळजी घेतात झेंडे, काळजी घेतात झेंडे, सावली देतात झेंडे, जर पिकाले भाव नाही तर पेरूया शेतात झेंडे. हे एका कवी करायची कविता आहे का तुम्ही आम्हाला भावच देत नाही, आमच्या डोक्यात राजकारण टाकतात शेतकऱ्याच्या. एक तर गांजा पेरू द्या नाही तर तुमचे झेंडे लावतो आम्ही. आता काय सगळे पक्षात घेणं सुरू आहे, माणसं सगळे घेतले पक्षात. आता शेतही नावानं करून टाका ना भाजपवाल्यानं. काय ठेवतात 7-12 आमच्या नावानं. नक्की. बच्चू भाऊ, आपल्याला आठवत असेल आज दिवसभरात एक आपण बघतोय संजय गायकवाड जे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे, त्यांच्या म्हणजे आमदार निवासात ते जेवण करत असताना त्यांना ते शिळी आमटी आणि सगळं वाढलं गेलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी कॅन्टीनवाल्याला पण मारहाण केली. मला एक प्रश्न करायचा आहे बच्चू भाऊ. खरं तर आत्ताच परवा एक बातमी घडली बीडमध्ये, शिवभोजन थाळीमध्ये देखील भ्रष्टाचार झालाय. मग या शिवभोजन थाळीमध्ये भ्रष्टाचाराच्या आळ्या सापडल्या तेव्हा मात्र हे आमदार साहेब गेले कुठं? लोकांच्या ताटामध्ये निकृष्ट जेवण जातंय तेव्हा आमदार गेले कुठं? पण यांच्या ताटात जेव्हा असं निकृष्ट जेवण पडतं तेव्हा मात्र आमदार बोलतात. चव्हाण साहेबाचा शेवटचा प्रश्न आहे, दुसरा लाईव्ह आहे. मला काय वाटतं, राग आला पाहिजे हो. त्यांनी मारलं इथपर्यंत ठीक आहे, पण शेतकरी आत्महत्या करते त्याच्यासाठी राग येऊ द्या ना, थोडा येऊ दिलं पाहिजे ना. कसं आहे, राग कुठं आणि कशासाठी काढायचा त्याचं तारतम्य ठरलं पाहिजे. सगळ्या आमदाराला असाच राग आला पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी, तेवढंच अपेक्षा बस. नक्कीच. बच्चू भाऊ, अगदी शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहिलात आणि अर्थात एवढ्या सगळ्या पदयात्रेने तुम्ही आम्हाला वेळ दिलात. पण खरं एक सांगू तुम्हाला जाता जाता, तुमच्याच मित्राची अर्थात तुमच्याच गावातल्या त्या शेतकऱ्याची जी कविता आहे नितीन देशमुख यानं केलेली, त्याच कवितेने मी शेवट करणार आहे. काळजी घेतात झेंडे, सावली देतात झेंडे, पिकाला भाव नाही तर पेरूयात शेतात झेंडे. पण आता जो तुम्ही एल्गाराचा झेंडा हाती घेतलेला आहे तो ठेवू नका, कारण की ही लढाई शब्दांची नाही, ही लढाई पावलांची आहे, स्वाभिमानाची आहे, शेतकऱ्यांच्या अत्यंत उज्ज्वल भविष्याची आहे. मला खात्री आहे ही पदयात्रा वसंतराव नाईकांच्या गावापर्यंत जाईल, त्यांची कर्जमाफी होईल आणि पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्यासारखा एल्गार अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होईल. कारण तेच म्हणतात 7-12 कोरा करा नाहीतर वाजू सरकारचे 12. धन्यवाद बच्चू भाऊ. धन्यवाद. तर हे होते बच्चू कडू ज्यांनी आपल्या या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून पदयात्रेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी क्लिअर केलं की काहीही झालं तरी कर्ज माफी घेण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.